नमस्कार. आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा, ती रात्र. कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन आहे अपर्णा सुपनेकर यांचे. चला तर मग करूया कथेला सुरुवात. आमचा स्काउट गाईडचा कॅम्प चालला होता. आम्ही सगळ्या मुली खूप उल्हासित झालो होतो. गप्पा गाणे म्हणत म्हणत आम्ही बसमधून जात होतो. आमच्या शाळेच्या 50 किलोमीटरवर एक गाव होतं. तिथे आमचा कॅम्प आयोजित केला होता. 4 दिवसांचा कॅम्प होता. आम्ही सगळे त्याप्रमाणे सोबत सामान घेतलं होतं, खाण्याचं सामान, कपडे वगैरे. आमच्यासोबत 2 मॅडम आणि 1 सर होते आणि एक शाळेतला चपराशी. ड्रायव्हरने नेहमीच्या रस्त्यावरून बस न घेता थोड्या लांबच्या रस्त्यावरून घेतली. त्यावर सरांनी त्याला त्याचं कारण विचारलं. काय हो गजूभाऊ, इकडून कुठून घेतली गाडी? त्यानं सांगितलं, सर, त्या रस्त्यानं चकवा फिरतो. बरेचदा त्या मार्गावरून जाणाऱ्या गाड्यांचे अपघात तरी होतात, नाहीतर गाड्या तरी बंद पडतात. म्हणून म्हटलं थोडं लांब पडलं तरी चालेल, पण सुखरूप पोचलेलं बरं. खरंय हे? कधी असं ऐकलं तर नाही, सर म्हणाले. माझ्या बऱ्याच मित्रांचे अनुभव आहेत सर. तेव्हापासून मी त्या मार्गानं जातच नाही, ड्रायव्हर कानाला हात लावून म्हटला. असेल बुवा, काय सांगावं, सर हात उडवत म्हणाले. आमच्या दोन्ही मॅडमचे चेहरे पांढरे फट्ट पडले, पण लगेच त्यांनी स्वतःला सावरलं. आमच्यातल्या काही मुली लगेच याचे त्याचे चकव्याचे अनुभव एकमेकींना सांगू लागल्या. एक वर्गमैत्रीण म्हणाली, बाई काय सांगू, एकदा माझा भाऊ त्याच्या मित्राच्या शेतात गेला आणि फिरतच राहिला 4 तास, एका जागेवरून एका जागेवर. सगळे शोधत राहिले त्याला. मग विहिरीजवळ पडलेला बघितला त्याला मित्रांनी, बेशुद्ध अवस्थेत. मग थोड्या वेळानं शुद्धीवर आला तो. दुसरी वर्गमैत्रीण म्हणाली, अगं हे तर काहीच नाही. माझा भाऊ एकदा रात्री कार चालवत परगावाहून येत होता. तेव्हा त्याला रस्त्यावर एक लाल साडी नेसलेली, केस मोकळं सोडलेली बाई दिसली. ती एकदम त्याच्या गाडीसमोरच आली. त्याने करकचून ब्रेक दाबले तर समोर कोणीच नव्हतं. हा अपघात होता होता वाचला. काय चाललंय मुलींनो, अशा गप्पा मारू नका. तुमच्या गाण्याच्या बिंड्या चालू द्यात बरं, राजे मॅडमनी दटावलं. तशा मुली शांत झाल्या आणि पुन्हा आमच्या गाण्याच्या भेंड्या सुरू झाल्या. नैना बरसे रिम झिम रिम झिम. आलं ग, एक मैत्रीण म्हणाली. हां मैं एक पहेली हूँ, बरसों से अकेली हूँ. आलं ग, आलं, दुसरी मैत्रीण म्हणाली. मग ह वरून गाणं आलं म्हणल्यावर ग आलं. तसं मी व माझी मैत्रीण म्हणू लागलो. गुमनाम है कोई, बदनाम है कोई. ई वरून पुन्हा दुसऱ्या ग्रुपमधून कोणीतरी गाणं म्हणलं. आमच्यावर क अक्षर आलं. आमच्या ग्रुपमधल्या एकीनं म्हणलं, कहीं दीप जले कहीं दिल. तेवढ्यात पेशवे मॅडम राजे मॅडमना म्हणाल्या, काय बाई या मुली, गाणी सुद्धा निवडून कोणती म्हणतायत बघा ना. अशा आमच्या भेंड्या सुरू होत्या. तेवढ्यात आमच्या कॅम्पचं ठिकाण आलं. आम्ही सगळे आमच्या बॅगा घेऊन उतरलो. सगळ्यांनी मिळून 3 तंबू ठोकले. सगळ्या मुलींचे 2 ग्रुप्स करण्यात आले. एका तंबूत 1 ग्रुप आणि राजे मॅडम, दुसऱ्या तंबूमध्ये दुसरा ग्रुप आणि पेशवे मॅडम, आणि तिसऱ्या तंबूत प्रधान सर आणि शाळेतला एक चपराशी, अशी राहण्याची व्यवस्था केली. ड्रायव्हर तर बसमध्ये झोपणार होता. आम्ही सगळ्या तंबूमध्ये आमच्या जागा धरून त्यावर आपापली बॅग ठेवून दिली आणि फ्रेश होऊन आम्ही तंबू बाहेर आलो. आज आमच्या ग्रुपचा स्वयंपाक करण्याचा नंबर असल्यामुळे आम्ही स्वयंपाकाच्या तयारीला लागलो. काम करत असताना गप्पा सुरू झाल्या. इकडल्या तिकडल्या गप्पा मारून आम्ही परत त्याच विषयावर आलो. काय ग, ते गजाभाऊ म्हणाले ते खरं असेल का? स्मिता म्हणाली. असेल बाई, काय माहीत. त्या दुसऱ्या ग्रुपमधल्या संध्यानं सांगितलं नाही का बसमध्ये तिच्या भावाला आलेल्या अनुभवाबद्दल? खरंच असेल मग, पूजा म्हणाली. उलटे पाय असतात का ग चकव्याचे? सुचिता म्हणाली. कोणी बघितलंय?
सिनेमात म्हणतात ते आपल्याला माहीत आहे. बाकी या बाबतीत आपल्याला काय अनुभव आहे? मी म्हटलं. जाऊ द्या त्या गप्पा, नंतर आपल्याला झोप नाही लागणार. एकतर नव्या ठिकाणी टेंटमध्ये राहायचंय आपल्याला. भरभर कामं आटपू आणि टेंटमध्ये जाऊन बसू. मला तर ते दिसतंय ना झाड, ते फारच भयानक वाटते. मेधा झाडाकडे बोट दाखवून म्हणाली. मी रात्री त्या झाडाला हात लावून येऊ शकते. मी आज जाणारच आहे आणि तुम्हाला दाखवणारच आहे की चकवा वगैरे सगळं खोटं असतं, अफवा आहेत सगळ्या, साक्षी तुच्छतेनं म्हणाली. आम्ही सगळ्यांनी बघितलं. ते झाड आमच्या तंबूपासून साधारण 100 पावल अंतरावर असेल. चंद्राच्या प्रकाशात ते चमकत होतं. त्या झाडाच्या फांद्या वेड्या वाकड्या हलत होत्या. घुबडाचा घुतकार ऐकू येत होता. काही वटवाघुळं त्या झाडावर लटकलेली होती. तेवढ्यात टिटवी कर्कश ओरडत आमच्या डोक्यावरनं गेली. काही करू नको साक्षी, मूर्खपणा. आपण इथे कॅम्पला आलोय. मॅडम ज्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला सांगतील ना त्याच आपण करायच्या. बाकी फालतू काहीही करायचं नाही, मी गंभीरपणे म्हणलं. माझं बोलणं ऐकून साक्षी हसू लागली आणि मला म्हणाली, अगं नेहा, मी जाणार आहे झाडाला हात लावायला. तू काय एवढी घाबरते? आणि एकदा मॅडम झोपल्या की रात्री 12 वाजता मी जाणार आहे. मॅडमना कुठून कळतंय? तुम्ही इथे राहून फक्त बघायचं, बाकी काही नाही. मी म्हटलं, बाप रे, रात्री 12 वाजता? मग कृपया मला उठवू नका हं, जर मी झोपलेली असेल तर, कारण मला झोप प्रिय आहे. मला झोपमोड झाली की राग येतो. साक्षीनं झाडाला हात लावला हे मला उद्या सांगून द्या. माझा विश्वास आहे तुमच्यावर. साक्षी हसत म्हणाली, झोप प्रिय आहे का घाबरलीस? रात्री 12 वाजता बाहेर पडायला एक दिवस झोपून होऊ दे, पण आज 12 वाजता येच बघायला कशी मी जाते आणि 2 मिनिटात झाडाला हात लावून येते. बरं बघू, मी म्हटलं. काय चाललंय मुलींनो, काही मदत पाहिजे का? आता लगेच सगळ्यांना आयोजकांनी उद्याच्या कार्यक्रमाच्या सूचना द्यायला बोलवले. आम्ही सगळे ग्राउंडवर जमा झालो. आयोजकांनी स्टेजवर माईकवरून दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. मग काही शाळांच्या ग्रुप्सने काही लोकगीतं सादर केली. अशा तऱ्हेनं कार्यक्रम संपला आणि आम्ही जेवणं आपपून झोपू गेलो. रात्री 12 वाजता साक्षीनं तिच्या रिस्टवॉचमध्ये लावलेला अलार्म बारीक वाजला. मला झोपच न आल्यानं मला तो ऐकू आला. साक्षी लगेच उठली. तिने 1-2 जणींना उठवलं. एका मुलीनं तोंडावर पांघरून घेतलं होतं, म्हणून तिला उठवण्यासाठी साक्षीनं तिच्या तोंडावरचं पांघरून काढलं आणि ओम फट स्वाहा झालं. ती मुलगी नसून मॅडम होत्या. त्या लगेच उठल्या आणि साक्षीला म्हणाल्या, काय गं साक्षी, इतक्या रात्री जागी कशी काय तू? बाथरूमसाठी जायचंय का तुला? चल मी येते सोबत. नाही मॅडम, काही नाही, झोपते मी, असं चाचरत म्हणून साक्षी जागेवर येऊन झोपली. बाकीच्या उठलेल्या मुली माझ्या सकट मॅडमचा आवाज ऐकून आपापल्या जागेवर पांघरून घेऊन पडून राहिल्या. साक्षीच्या प्लॅनचा विचकार झाला होता. मॅडम रात्रभर जाग्याच होत्या. बहुतेक नवीन जागी त्यांना झोप येत नसावी. दुसऱ्या दिवशी प्रत्येक शाळेच्या ग्रुपनं एक कार्यक्रम सादर केले. कोणी लोकगीतं, कोणी लोकनृत्य, कोणी एकांकिका, असे काही कार्यक्रम झाले. अनेक मैदानी खेळांच्या स्पर्धा पण घेण्यात आल्या. मग कुठलंही भांडं न वापरता स्वयंपाक करणं ही आगळी वेगळी स्पर्धा झाली. त्यात आमच्या शाळेचा ग्रुप जिंकला. अशा तऱ्हेनं दिवसभरचे कार्यक्रम संपले. दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची रूपरेषा ऐकून आम्ही आमच्या तंबूत परतलो. आज दुसऱ्या ग्रुपचा स्वयंपाक करायचा नंबर असल्याने आम्ही सगळ्या आरामात गप्पा मारत बसलो होतो. अरे काय पचका झाला काल. आज मात्र तसं करायचं नाही हं. पटकन उठायचं. मॅडम उठायच्या आत मला झाडाला हात लावून यायचंय, साक्षी म्हणाली. घ्या, अजून तुझ्या डोक्यातलं खूळ गेलं नाही वाटतं, मी म्हणलं. मला वाद नकोय, फक्त 2 मिनिटाचा प्रश्न आहे, त्यावर उगीच चरवी चरवण नको, साक्षी म्हणाली. ठीक आहे, आज मॅडम कुठे झोपल्यात हे आधीच बघून घे म्हणजे झालं, मी म्हणलं. रात्र झाल्यामुळे नेहमीच्या वेळेस सगळेच जण झोपले. मॅडमनी पण एक लय पकडून घोरायला सुरुवात केली. 12चा गजर साक्षीच्या घड्याळात किणकिणला आणि साक्षी व तिच्या पाठोपाठ आम्ही सगळ्या उठलो. साक्षी म्हणाली, ही गेली आणि 2 मिनिटात झाडाला लावून आले मी.
साक्षी झाडाच्या दिशेनं पुढे पुढे जाऊ लागली. आम्ही सगळ्या श्वास रोखून बघू लागलो. ती झाडाजवळ पोचली आणि तिने झाडाला हात लावला. तेवढ्यात तिच्या डोक्यावरून वटवाघूळ फडफडत निघून गेलं. तिनं वर झाडाकडे पाहिलं आणि ती थोडा वेळ एकटक बघतच राहिली, तंद्री लागल्यासारखी. आणि विजेचा झटका लागावा त्याप्रमाणे तिला हिसका बसला आणि ती परत फिरण्याची तरातरा पुढे जाऊ लागली. बापरे, साक्षी तर पुढे पुढेच चालली होती. आता काय करायचं? तिला थांबवणे कठीण आहे. मोठ्यांदा ओरडलं तर सगळे जागे होतील, पण न ओरडलं तर ती कुठे जाईल हे कळणारही नाही. आम्ही सगळ्या विचारात पडलो. काही हो, तिला मागं फिरवणं आवश्यक आहे. अरे, ती तर पुढे पुढेच चालली आहे. कसं थांबवायचं तिला? हे साक्षी, कुठे जातेस तू? मागे फिर. मी मोठ्यांदा तिला आवाज दिला. आता काय करायचं? तिच्या मागे जायचं? सुचिता म्हणाली. अरे, या मेधाला काय झालं? चक्कर आली वाटते. हे बघ, हिला घेऊन तुम्ही आत जा आणि मॅडमला बोलवून आणा लगेच. तोपर्यंत मी, निशा आणि सुषमा थोडं पुढे जाऊन तिला थांबवायचा प्रयत्न करतो. चल पटकन, घाई करा, मी घाईघाईनं म्हणलं. साक्षी आणखीन पुढे जातच राहिली. झाडाच्या थोडं जवळ जाऊन पण थोडं अंतर देऊन आम्ही मोठमोठ्यांना साक्षीला आवाज देऊ लागलो, पण तिला काही ऐकूच येत नव्हतं. ती पुढे जातच राहिली. बाकीच्या मुलींनी, दोन्ही मॅडम, सर, ड्रायव्हर, चपराशी सगळ्यांना बोलवून आलो. पण साक्षी गेली कशाला तिकडे? सर, आणि एवढ्या रात्री तुम्ही सगळ्या इथे काय करताय? पेशवे मॅडम, आम्ही सगळ्या मान खाली घालून काय बोलावं या विचारात उभ्या होतो. मला वाटते सर, काहीतरी बाधा झाली. तिला चकव्याची बाधा झाली सर. नक्की, ड्रायव्हर म्हणाला. चला, इथे बोलत बसण्यापेक्षा आपण बसमध्ये जाऊन तिला लवकरात लवकर शोधलं पाहिजे, राजे मॅडम म्हणाल्या. आम्ही सगळे बसमध्ये बसून तिला शोधायला गेलो. ती ज्या दिशेने गेली त्या दिशेने. आम्ही पुढे चारी बाजूनी साक्षी कुठे दिसते का हे बघत जात राहिलो. पुढे जंगल सुरू झालं. आम्ही वाट फुटेल तिकडे जाऊन साक्षी आवाज देत तिला शोधू लागलो. कुठेही तिचा पत्ता नव्हता. आमच्या सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. मॅडम, सर तर सारखे आम्हाला रागवत होते. आता काय तोंड दाखवणार आम्ही साक्षीच्या आईवडिलांना? केवढ्या विश्वासानं तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला आमच्या भरोश्यावर या कॅम्पला पाठवलं, आणि हे काय होऊन बसलं? राजे मॅडम म्हणाल्या. तुम्हाला असं उपद्व्याप करायला सांगितलं होतं कोणी? विनाकारण स्टंट करायचा? इथे तुमच्या धाडसीपणाचं काय अवॉर्ड मिळणार होतं तुम्हाला? झाडाला हात लावून येण्याची आगाऊ कल्पना कुणाची आहे ही? सर म्हणाले. आमची नाही सर, साक्षीचीच कल्पना होती सर. तिला मी खूप समजावलं सर, पण तिनं ऐकलं नाही. मी म्हणलं, अरे पण रात्री बेरात्री असं टेंटच्या बाहेर यायचंच कशाला? आम्ही एवढे सर मॅडम असताना आम्हाला बोलवायचं ना? साक्षी असं करणार हे आधीच आम्हाला सांगायला पाहिजे होतं तुम्ही सगळ्यांनी, पेशवे मॅडम म्हणाल्या. आम्ही पुन्हा मान खाली घालून बोलणे ऐकून घेऊ लागलो. दुसरा इलाजच नव्हता. साक्षी कुठं असेल? तिचं काय झालं असेल? जंगलातली चकव्यानं तिला झपाटलं असेल का एखाद्या जंगली श्वापदानं? नको ते विचार एक क्षण थांबत नव्हते. या विचारांनी आमचं मन थाऱ्यावर नव्हतं. जवळपास तासभर आम्ही बस फिरवून तिला शोधत होतो, पण ती कुठेच दिसत नव्हती. थोड्या वेळानं आम्ही कानोसा घेतला. कोणाचा तरी बोलण्याचा आवाज येऊ लागला. शांत रहा सगळे, काहीतरी आवाज येतोय. कोणाचा तरी असंबद्ध आवाज येतोय. आमची बस त्या आवाजाच्या दिशेनं जाऊ लागली. हळूहळू तो आवाज मोठा झाला. पार टिपेला पोचला. सर, ड्रायव्हर आणि चपरासी बसमधून उतरले. त्यांनी बघितलं, एका झुडपाआडून हा आवाज येत होता. त्यांनी भीत पुढे जाऊन झुडपाआडून बघितलं, आणि त्यांनी जे बघितलं त्यांना धक्का लागून ते थोडं मागे सरकले. आम्ही खिडक्यांमधनं वाकून बघू लागलो. झुडपाआड साक्षी एका खडकावर बसली होती. तिचे केस मोकळे आणि पिंजारलेले होते. डोळे तारवटलेले आणि वटारलेले वाटत होते. ती एकटक एका दिशेने बघत होती आणि अखंड बडबड करत होती. तिच्या समोर कोणीच नव्हतं. मग ती कोणाकडे बघून बोलत होती कोणाला माहिती. तिची भाषा, तिचा आवाज ओळखूच येत नव्हता. जसं कोणीतरी दुसरंच तिच्या आतून बोलतंय असं वाटत होतं. बोलता बोलता तिचा आवाज एकदम मोठा होत होता आणि पुढच्याच मिनिटाला ती घशातल्या घशात विचित्र आवाज काढत होती.
परत पुढच्या मिनिटाला तिचा आवाज टिपेला जात होता. आम्ही सगळ्या मुली, मॅडम सगळे श्वास रोखून बघू लागलो. सर, मी पाणी आणतो, थोडं पाणी शिंपडून बघावं लागेल तिच्या तोंडावर, असं म्हणून ड्रायव्हरनं एका बाटलीतनं थोडं पाणी घेऊन तिच्या चेहऱ्यावर शिंपडलं. तर ती झटक्यात डोळे रोखून रागानं ड्रायव्हरकडे बघू लागली. ड्रायव्हर टरकला आणि थोडा मागे झाला. तेवढ्या चपरासी सदुबाई म्हणाला, सर, आमच्या गावाकडे असं म्हणतात की चकव्याने झपाटलेल्या माणसाचा कुठल्याही प्रकारे चामड्याशी संपर्क आला की त्याचा चकवा उतरतो. तुमच्याकडे लेदरचा जो बेल्ट आहे तो जर मला दिला तर मी तो तिच्या गळ्यात टाकतो, म्हणजे चकवा निघून जाईल. सरांना काही सुचत नव्हतं. त्यांनी लेदर बेल्ट काढून दिला. सदुबाई तिच्या मागे जाऊन गळ्यात हळूच बेल्ट टाकणार तेवढ्यात तिने मागे वळून सदुभाऊंकडे रागानं पाहिलं आणि त्यांना जोरात उचलून लांब फेकलं आणि कानठळ्या बसवणारी आरोळी ठोकून ती बेशुद्ध पडली. सदुभाऊला ड्रायव्हरनं आधार देऊन उठवलं. साक्षीला घाबरतच बसमध्ये आणलं आणि तंबूमध्ये नेलं. तिथं कॅम्पच्या आयोजकांना बोलावून सगळी कल्पना दिली. त्यांनी डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी लगेच तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला सांगितलं. आम्ही सगळ्यांनी स्काउट गाईडचे सगळे कार्यक्रम रहित करून आपला गाशा गुंडाळला. साक्षीला हॉस्पिटलाइज केलं. तिच्या आईबाबांना सगळं सांगितलं. त्यांना खूप धक्का बसला. 2 दिवसांनी साक्षी शुद्धीवर आली. आज या घटनेला 6 महिने झाले तरी साक्षी त्या प्रकारातनं सावरली नाही. अंधाराची तिच्या मनात कायमची भीती बसली. रात्री कुठेही जाण्याचं ती टाळते. एकटी ती कधीच राहत नाही. कोणीतरी सतत तिच्याजवळ असतं. तिच्या डोक्यावर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस यायला नको अशी डॉक्टरांनी सगळ्यांना ताकीद दिली. साक्षी आता शाळेत येते पण आधीसारखी मोकळी बोलत नाही. बोलता बोलता अचानक गंभीर होते. मग आम्हालाच तिचं मन दुसऱ्या गोष्टींकडे वळवावं लागतं. त्या रात्रीचा आम्हा सगळ्यांच्या मनावर खूप खोल परिणाम झालाय. त्या रात्रीनंतर आमच्या शाळेने स्काउट गाईड कॅम्पमध्ये भाग घेणं बंद केलं. धन्यवाद.